भंडाऱ्यात गॅस सिलेंडर ग्राहकांचा संताप. सिलेंडर देण्याचा मेसेज, सबसिडी देखील खात्यात जमा. मात्र सिलेंडरच मिळत नसल्यामुळे ग्राहकांचा गॅस एजन्सी बाहेर राडा. ग्राहकांनी भंडारा नागपूर महामार्ग रोखून धरला. अकोला जिल्ह्यातील खिरपुरी बुद्रुक ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये 4 दिवसांपासून मरण पावलेलं माकड पडलेलं होतं, पण त्याच टाकीमधून गावकऱ्यांना पाणी पुरवठा. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी सरपंच, सचिव आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाईची मागणी केली आहे. भंडाऱ्यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस. बालिकेसह 5 जणांना चावा. काही पाळीव प्राण्यांवरती देखील हल्ला केला. पवनी तालुक्यामधील उमरी गावातली घटना आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये मोगराणी परिसरामध्ये पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचं थैमान. एकाच वेळी 7 जणांवरती कुत्र्याचा प्राणघातक हल्ला. लहान बालकांना अनेक ठिकाणी चावे घेतलेत. कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. मोहपूर वेचायला गेलेल्या साधना उईके यांचा बिबट्यानं बळी घेतलाय. छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये मृतदेह आढळलाय. भंडाऱ्याच्या धनेगाव इथली घटना आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील 1.5 महिन्यातील ही 5वी घटना आहे. बीडमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत. आठवडाभरामध्ये 75 जणांना चावा घेतलाय. भटक्या कुत्र्यांना दूर करण्याचा प्रयत्न केल्यास ते थेट अंगावरती येत आहेत. तातडीनं बंदोबस्त करण्याची प्रशासनाकडे मागणी होतीये. अहिल्यानगरमधील संगमनेरमध्ये भोंदू राजेंद्र गडगे गजाड. मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू गजाड दत्तधाम सरकार नावानं तो दरबार चालवत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर कारवाई, तर इतर 4 देखील गुन्हा दाखल. अब वही होना असं सांगून अयान अहमद मुलींना आपल्या जाळामध्ये ओढत होता. पोलीस चौकशीमधून त्यानं ही माहिती दिली आहे. त्यानंतर तो मुलींशी सविस्तर बोलत होता. एक तरुण गुरूकडून त्यानं संवादाचं कौशल्य आत्मसात केलं असल्याचं उघड. अमरावतीतील परतवाडा प्रकरणी आरोपी अयान अहमदचे जुने व्हिडिओ, फोटो व्हायरल. गळ्यामध्ये एमआयएम पक्षाचा रुमाल घालून फिरत असल्याचा फोटो, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एमआयएम उमेदवाराचं रील बनवत असतानाचा व्हिडिओ आहे. आरोपी अयान अहमद लहानपणापासून रील बनवायचा. रील बनवून तो सोशल मीडियावरती पोस्ट करायचा. सोशल मीडियावरती सक्रिय असल्यामुळे त्यानं मुलींना जाळ्यामध्ये ओढलं आणि अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचं समोर. अमरावतीच्या परतवाड्यातील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी आणखी 10 जणांची चौकशी. शहरातील विविध भागामधून 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आरोपी अयान अहमदनं ज्या फ्लॅटमध्ये मुलींवरती अत्याचार केले त्या फ्लॅटच्या मालकाची देखील चौकशी. परतवाड्यातील आरोपी अयान अहमदचा वाढदिवस काही पोलिसांनी साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. तपासाच्या पारदर्शकतेसाठी परतवाडा पोलीस ठाण्यातील 3 पोलिसांचं निलंबन, तर 1 पोलीस अधिकाऱ्यासह 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून तपास. मात्र तरी देखील वरिष्ठ पोलिसांकडून तपासाचा दररोज आढावा. खरातवरती आतापर्यंत 15 गुन्हे दाखल. यातील 8 गुन्हे हे महिलांविरोधातील आहेत.